माझ्या प्रिय मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे यामध्ये DGT CBT कॉम्प्युटर टेस्ट मशीन ग्रुप जो आहे त्यासाठी इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे महत्त्वाचे टॉपिक्स आणि मागील CBT एग्झाममध्ये विचारले गेलेले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत की ज्या प्रश्नामुळे आपणाला येणारी जी CBT असेल त्या CBTमध्ये कोणत्या टॉपिकवर जास्त प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि कोणता टॉपिक महत्त्वाचा आहे हे या व्हिडिओमध्ये लक्षात येणार आहे। तर जो अभ्यासक्रम आहे सेकंड इयर इंजिनिअरिंग ट्रेडचा जो ग्रुप आहे, फिटर टर्नर मशीनिस्ट हा जो ग्रुप आहे या ग्रुपसाठी महत्त्वाचे जे टॉपिक आहेत, रीडिंग ऑफ ड्रॉइंग नट बोल्ट स्क्रू थ्रेड्स डिफरंट टाइप ऑफ लॉकिंग डिव्हाइसेस, त्यानंतर आहे रीडिंग ऑफ फाउंडेशन ड्रॉइंग, त्यानंतर आहे रीडिंग ऑफ रिवेट्स रिवेटेड जॉइंट्स वेल्डेड जॉइंट्स, रीडिंग ऑफ ड्रॉइंग ऑफ पाइप्स अँड पाइप जॉइंट्स, त्यानंतर रीडिंग ऑफ जॉब ड्रॉइंग सेक्शनल यूज अँड असेंब्ली व्यू। तर 1 ते 5 हे जे टॉपिक आहेत या टॉपिकवर आधारित 6 प्रश्न मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हे CBTमध्ये विचारले जातात। जे महत्त्वाचे प्रश्न आहेत किंवा जे टॉपिक जास्त इम्पॉर्टंट आहेत, जे प्रश्न आपण मागील CBTमध्ये विचारले गेलेले आहेत त्याबाबत जे प्रश्न दिलेले आहेत त्याचे उत्तरासह स्पष्टीकरण आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर चला मित्रहो, पहिला प्रश्न आहे द BHW थ्रेड जे आहे त्याचा जो अँगल आहे तो किती असतो? तर A, B, C आणि D हे ऑप्शन आपणाला या ठिकाणी दिलेले आहे। BHW थ्रेड याचा जर अँगल आपण या ठिकाणी बघितला तर 55 डिग्री हा अँगल आपल्याला या थ्रेडचा दिसत आहे, त्यामुळं D पर्याय हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे। त्यानंतर पुढील प्रश्न दिलेला आहे, फिटिंगमध्ये खालीलपैकी कोणते 4 पाईप सामावून घेतात? तर या ठिकाणी आपण जर क्रॉस ही जर पाईप फिटिंग बघितली तर याच्या चारही बाजूला आपल्याला पाईप जे आहे त्याचं कनेक्शन करता येतं, म्हणजेच क्रॉस फुली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळत आहे। पुढील प्रश्न आहे लॉक नट किंवा चेक नटवर चेंफर्ड केले जातात कोणत्या बाजूने? तर आपण या ठिकाणी जर लॉक नट बघितला तर याच्या ज्या 2 बाजू आहेत या ठिकाणी या बाजूला त्याला चॅम्फर्ड केलेला आहे, म्हणजेच बोथ साइड्स ए पर्याय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न आहे CPRF म्हणजे काय? तर CPRF हा जो ही जी शॉर्ट फॉर्म आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जे फाउंडेशन्स असतात त्यामध्ये कंबाईन पाईल राफ्ट फाउंडेशन म्हणजे CRPF, फाउंडेशनमध्ये जे रिवेटेड जॉईंट जे असतात किंवा फाउंडेशन बोल्ट जे असतात त्यामध्ये याचा वापर होतो, म्हणजेच CPRF याचा लॉंग फॉर्म आपल्याला इथे मिळत आहे कंबाईन पाईल राफ्ट फाउंडेशन। पुढील प्रश्न दिलेला आहे द हेड फॉर बॉयलर ॲप्लिकेशन शोन इन द फिगर गिवन बिलो, म्हणजे आपल्याला या ठिकाणी हेड दिलेला आहे रिवेट हेड, त्याचा प्रकार कुठला आहे हा ओळखायचा आहे। तर या ठिकाणी आपण निमीच्या आकृतीमध्ये जर शोधलं आपल्याला तर स्टिपल हेड हा या प्रकारचा हा रिवेट हेडचा प्रकार आहे। तर C पर्याय स्टिपल करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे याचं, जे C पर्याय योग्य उत्तर दिलेलं आहे। पुढील प्रश्न दिलेले आहे खालील आकृतीमध्ये दर्शवलेल्या रिवेट हेडचं नाव सांगायचं आहे आपल्याला। तर या रिवेट हेडचं आपण ऑब्झर्वेशन केलं असता आपल्याला हा जो रिवेट हेड आहे काउंटर संक रिवेट हेड आहे, म्हणजेच B पर्याय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होत आहे।
पुढील प्रश्न आहे रिवेट्स आर जनरली स्पेसिफाईड बाय. तर या ठिकाणी आपण रिवेट्सचा जर अभ्यास केला तर त्याचा हा जो भाग आहे हा त्याचा डायमीटर आहे, नॉमिनल डायमीटर. म्हणजेच सी नॉमिनल डायमीटर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला मिळत आहे. पुढं दिलेलं आहे टाईप ऑफ सेक्शन इज लिमिटेड बाय अ ब्रेक लाईन. तर इथं आपल्याला दिसतं हा जो ब्रोकन सेक्शन आहे या ठिकाणी ज्या सेक्शन लाईन दाखवलेल्या आहेत त्या काही प्रमाणातच दाखवता येतात. म्हणजेच ब्रोकन आउट सेक्शन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला मिळत आहे. पुढील प्रश्न दिलेला आहे खालीलपैकी कोणता रिवेटचा मुख्य भाग नाही. तर रिवेटच्या आकृतीचं जर ऑब्झर्वेशन आपण केलं तर या ठिकाणी आपल्याला टेल, त्यानंतर हेड आणि शँक हे रिवेटचे महत्त्वाचे भाग आपल्याला दिसत आहे. इथं पॉईंट हा भाग आपल्याला दिसत नाही. म्हणजेच डी हा पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पॉईंट. त्यानंतर पुढील प्रश्न आहे आयडेंटिफाय द गिवन रिवेट्स. रिवेटची आकृती आपल्याला दिलेली आहे, त्या रिवेटचं नाव आपल्याला ओळखायचं आहे. तर आपण रिवेटचे जे प्रकार आहेत त्याच्यातून जर आपण बघितलं तर स्नॅप हेड रिवेट म्हणजेच ए पर्याय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. पुढील प्रश्न आहे GMAW म्हणजे काय. तर वेल्डिंगचे जे वेगवेगळे प्रकार जे आहेत त्यामध्ये GMAW म्हणजेच गॅस मेटल आर्क वेल्डिंग म्हणजेच डी पर्याय हे GMAW याचा लॉंग फॉर्म आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. पुढील प्रश्न आहे रिवेटेड जॉईंट इज कोणत्या प्रकारचे जॉईंट आहेत. फक्त आपण जर रिवेटेड वेगवेगळ्या प्रकारचे जे जॉईंट बघितले तर लॅब जॉईंट आहे, बट जॉईंट आहे. या ठिकाणी आपल्याला याचं जे रिवेटिंग किंवा जे फास्टनिंग असतं हे सेमी परमनंट आपल्याला काही प्रमाणात आपल्याला याचा वापर करता येतो. म्हणजे सी पर्याय सेमी परमनंट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. पुढील प्रश्न आहे द थ्रेड अँगल ऑफ मेट्रिक थ्रेड. तर आपण या ठिकाणी मेट्रिक थ्रेडचं ऑब्झर्वेशन जर केलं तर याचा जो अँगल आहे इथं आपल्याला 60 डिग्री हा अँगल मिळत आहे. म्हणजेच 60 डिग्री हे या प्रश्नाचं आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जे महत्त्वाचे टॉपिक जे आहेत की ज्या टॉपिकवर आपण जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे टाईप ऑफ नट्स, रिवेट जॉईंट, फाउंडेशन्स, थ्रेडचे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रोफाईल आहेत ते प्रोफाईल आपण अभ्यासले पाहिजेत. रिवेटचे प्रकार, वेल्डिंग जॉईंट्स, वेगवेगळ्या प्रकारचे जे इंजिनिअरिंग ड्रॉईंगमध्ये, मेकॅनिकल ट्रेडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे शॉर्ट फॉर्म आहेत की जसं GMAW, त्यानंतर CIP हे जे शॉर्ट फॉर्म आहेत त्याचे लाँग फॉर्म आपण अभ्यासले पाहिजेत. तर या पद्धतीने आपल्याला जी येणारे CBT आहे त्या CBTमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे टॉपिक्स आहेत, इंजिनिअरिंग ड्रॉईंग, मेकॅनिकल ग्रुप ट्रेडचे जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी आपण सुरुवातीचे जे टॉपिक्स बघितलेले आहेत त्या टॉपिकचा अभ्यास केला असता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी मिळतील. या व्हिडिओच्या जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रुपमधील जे मशीन ट्रेड ग्रुप जे आहेत ज्यामध्ये फिटर, टर्नर, मशिनिस्ट ग्राइंडर, एरोनॉटिकल स्ट्रक्चर आणि इक्विपमेंट फिटर, टूल अँड डाय मेकर, ऑपरेटर, मशीन टूल मेंटेनन्स, मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स हे जे मशीन ग्रुपचे ट्रेड आहेत त्या ट्रेडचे जे प्रश्न आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन त्याची ऑनलाईन टेस्टची मॉक टेस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नाचे आपण सराव केल्यास जी इंजिनिअरिंग ड्रॉईंग सेकंड इयर मशीन ग्रुपची CBTमधील 6 प्रश्न आहेत ते आपल्याला निश्चितच सोपे जातील. प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आपण जर ITI डिजिटल स्किल हब या माझ्या
यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा, म्हणजेच आपल्याला नवीन नवीन प्रकारचे जे व्होकेशनल कंटेंट व्हिडिओ असतील, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बाबतचे व्हिडिओ असतील त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.